नागपूरमध्ये रामनवमी निमित्ताने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण थेट दृश्य पाहतोय। या शोभायात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झालेले आहेत। या सोबतच भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। नागपूर शोभायात्रेची ही थेट दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून पाहतोय। या शोभायात्रेला मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील हजेरी लावली आहे। तर संपूर्ण देशात आज राम जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। त्याच क्रमात आज नागपूरमध्ये देखील रामनवमी निमित्ताने भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची मोठी गर्दी या शोभायात्रेत पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या शोभायात्रेत उपस्थित आहेत। फडणवीसांसोबतच भाजपचे अन्य प्रमुख नेते देखील या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपुरात रामनवमी निमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले गेले। तर ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती आहे? या शोभायात्रेत स्वतः मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत। अगदीच वर्षानुवर्षाची परंपरा जी आहे ती लाभलेली आहे। असे ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर या ठिकाणून जे आहे ते श्री रामनवमीची शोभायात्रेला आता जे आहे ते सुरुवात होणार आहे। थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे आहे ते या ठिकाणी रामलल्लाचं पुष्प अर्पण करून जे आहे ते एकूणच दर्शन केलं आहे। आता रथाच्या बाजूला जे आहे ते मुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, सर्व जे आहे ते थांबले। आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणून जे आहे ते रथाला दोरीने जे आहे ते ओढल्या जातील आणि पूर्ण रथ आता या ठिकाणाहून जे आहे ते एकूणच मार्गस्थ होणार आहे। आणि नंतर वेगवेगळ्या मार्गाने जे आहे ते वेगवेगळ्या थाकी जे आहे ते या रथाच्या पाठीमागे चालतील आणि संपूर्ण शहरामध्ये ती रामनवमीची भव्य दिव्य अशी शोभायात्रा जी आहे ते आता निघणार आहे। आपण जर दृश्यांमध्ये जर पाहायला गेलं तर रामलल्लाचं दर्शन जे आहे ते घेण्याचं सध्याला जे आहे ते पोद्दारेश्वर राम मंदिराच्या समोरच सध्याला जे आहे ते रामनवमीच्या मूर्तीचा जो रथ आहे तो रथ या ठिकाणी सजून जो आहे तो उभा आता या ठिकाणून जो आहे तो मार्गस्थ होईल आणि संपूर्ण शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये ही रामनवमीची शोभायात्रा निघणार आहे। आणि यामध्ये लाखो रामभक्त जे आहे ते आता या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर मोठी तयारी जी आहे ती या ठिकाणी पोद्दारेश्वर राम मंदिर समितीकडून जे आहे ते करण्यात आली आहे। ठिकठिकाणी वेगवेगळ्या सोयी सुविधा, कोणताही त्रास होणार नाही त्यासाठी जे आहे ते रामभक्तांसाठी करण्यात आले आहे। सोबतच पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जे आहे ते शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी जी आहे ते पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। आणि सोबतच नागपूरच्या रामनवमीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ज्या भागातून रामनवमीची शोभायात्रा जात असते त्या ठिकाणी मुस्लिम बांधव जे आहे ते एकूणच या शोभायात्रेचं जे आहे ते स्वागत देखील करत असतात। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर एकूण त्याचं दर्शन जे आहे ते रामनवमीच्या शोभायात्रेच्या निमित्ताने आज नागपूरमध्ये पाहायला मिळणार आहे। निश्चित ज्ञानेश्वर, जसं आपण सांगितलं की गेली अनेक वर्ष एक परंपरा नागपुरात जपली जाते। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नागपुरात रामनवमी निमित्ताने विशेष अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले आणि या शोभायात्रेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।